तुम्ही तरी सांगा की. नको, उगाच गावापुढे शोभा नकोय. आम्हाला जरा शांतपणानं राहू द्या. आणि काही बोलायचं असेल ना तर नंतर भेटून बोला. काय बोलणार आहे राणादा? तू गप्प बस आणि चल माझ्या बरोबर. चल. चल राणा घराकडे. बरकतनं सांगितलंय तसं जरा चांगली कापडं घालून मग बोलायला जाऊ. बघ काय जमतंय का. लय बोर व्हायला लागलंय बघ चंदे. हा आता काय काम नसली की असंच बोर होतंय बघा. थोबड फोडू का ग तुझं? अव नाही म्हणजे तसं नाही, मला बी तसंच होतं. आता तुमचं काय माझ्यासारखं थोडीच आहे. पर कशाने बोर होत असेल हो तुम्हासनी? कुणाच ठाव. कुणाची नजर लागली असेल ग चंदे? अव ताईसाहेब, तुम्हाला नजर लावणारी या घरात एकच आहे, ती म्हातारी. सत्य आहे बघा. हॅलो हॅलो सुनबाई का? मामनजी नमस्कार. बोला की, तब्येत ठीक आहे ना व? अहो याच्या पुढे आमची तब्येत चांगलीच राहणार की. बरं झालं फोन तुम्ही घेतला, नाही तर आम्हीच फोन करणार होतो. असं वय? खरं तर या 1-2 दिवसात आम्ही बी तुम्हाला फोन करण्याचा विचार करतच होतो, तुमची ख्याली खुशाली विचारण्यासाठी. पण आमच्या मागं कामच एवढी असतात मामनजी, निवांतपणा असा मिळतच नाही बघा. अहो आता तुमच्यावर अजून जबाबदारी येणार आहे. अहो मग सांगा की, आम्ही कधी नाही म्हणलंय वय मामनजी? कामाचा आम्हाला अजिबात कटाळा नाही बघा, तुम्ही नुसतं सांगा. बर घर आवरायला घ्या आणि दुरुस्ती बिरुस्ती काय असेल ते करून घ्या. लाडू फराळ बनवायला घ्या. आणि हा आपल्या त्या सोनाराला बोलून घ्या. आता आपल्याला दागिनं बनवावं लागणार बक्कळ. आमच्या सुनांना सोन्याचं वजन झालं पाहिजे चांगलं. अहो आम्ही आलं की बस्ता बांधायला जाऊ. बस्ता? अहो आता उशीर करून चालणार नाही. थोरली सून येणार आहे आमची वाड्यावर. तुम्ही तयारीला लागा. या महिन्याभरात रानाच्या लग्नाचा बार उडून देऊ. पण नाही म्हणजे आम्ही काय म्हणतो मामांजी, एवढी घाई करायची गरज आहे काय? अहो घाई नाही, पण उशीर बी करून चालणार नाही. अहो अंजलीबाई सारख्या शिकल्या सवरलेल्या मास्तरीबाई राणा संकट लगीन करायचं म्हणतात, मग उशीर कशाला? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.